पैलवान प्रशांत शिंदे सांगली ही कुस्ती कारवे येथील कुस्ती मैदानामध्ये इनाम रुपये 1.25 लाखाला एका दानशूर देणगीदाराच्या सहकार्याने ही कुस्ती लागलेली आहे। आणि या कुस्तीला पंच म्हणून विटा येथील जुन्या काळातील एक महान मल्ल पैलवान आलमभाई तांबोळी आणि विट्याचे कुस्ती मैदान यशस्वी करून दाखविणारे पैलवान विजयप्पा पाटील हे दोन पंच या कुस्तीवर निरीक्षण करीत या कुस्तीवर पंचाचे काम करत आहेत। पैलवान प्रशांत शिंदे हा भोसले शाळेचा महाराष्ट्र चॅम्पियन मल्ल आहे आणि पैलवान संतोष जगताप हिरवी चड्डी अकलूज तालीम हा ही महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये अनेक वेळेला सहभागी झालेला मल्ल आहे। या ठिकाणी पैलवान प्रशांत शिंदे आणि पैलवान संतोष जगताप दोन्ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये आपापली कामगिरी संपविणारे दोन्ही मल्ल आहेत। कारवे मुक्काम या दोघांची गाठ पडलेली आहे। अत्यंत बुरुजबंद ताकदीचा पैलवान संतोष जगताप हा आपली पूर्ण कारकीर्द कवचपूर येथील या तालमीत काढलेली सध्या तो अकलूज येथे या ठिकाणी सराव करत आहे। प्रशांत शिंदे अत्यंत कवळा बेलवा मल्ल आहे आणि गेले कित्येक वर्षापासून म्हणजे लहानपणापासूनच तो भोसले व्यायामशाळा या ठिकाणी तो सराव करत आहे। अत्यंत शांत आणि संयमी असणारा पैलवान प्रशांत याने अनेक वेळा महाराष्ट्राला वजनी गटामध्ये आपलं सिद्धत्व सिद्ध करून दाखवलेलं आहे। गणपती उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कारवे येथील या कुस्ती मैदानात चेअरमन सुभाष महादेव जाधव कैलासवासी संभाजी म्हणून आजचे हे कुस्ती मैदान सर्व पिढीच्या हातामध्ये आणि ज्यांनी गेल्या कुस्ती क्षेत्राला पैलवान संतोष जगतापने प्रशांत शिंदेला पुश करत करत मैदानाच्या बाहेर घेऊन गेले। पंच पैलवान विजयप्पा पाटील यांनी महाराष्ट्रच काय पण अत्यंत अखंड भारतातील अत्यंत वादग्रस्त लढती आपल्या पंचगिरीच्या जोरावर निर्णायक क्षमता त्यांच्याकडे अत्यंत चोख असल्यामुळे अशाही कुस्तींचा त्यांनी निर्णय लावलेला अशी त्यांची दैदिप्यमान कारकीर्द पंचातील आहे असे पंच विजयप्पा पाटील या कुस्तीला लाभलेले आहेत। विटा नगरीचे संपूर्ण कुस्ती मैदान पैलवान विजयप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कमिटीतील काही जाणकार लोकांच्या मार्गदर्शनाखाली होत असतं। एकेरी पट्टाची पकड करून पैलवान प्रशांत शिंदे सांगली यांनी प्रशांतवर ताबा घेतला। पंचांनी कुस्ती कशी करायची आणि कशी करायची नाही याबद्दल पंचांनी आदेश दिले। दोन पंचांच्या निगराणीत ही कुस्ती चाललेली आहे। पैलवान आलमभाई तांबोळी या दोन्ही कुस्तीगीरांना कुस्ती करण्याचे आदेश देत आहेत। चड्डीत हात घालून पैलवान दस्ती पाठीमागे खेचण्याचा प्रयत्न पैलवान प्रशांत शिंदेचा आणि उठून गेले पैलवान संतोष जगताप। पुन्हा कुस्ती कडाकडे
पैलवान आलमबाई तांबोळे यांनी कुस्ती आत घेण्याचे आदेश दिलेत. दोन्ही मल्ल चिखल्या मारुती झाले. एकदम थंडी हवा असताना हे दोन्ही मल्लांच्या अंगातून वापा बाहेर पडत आहेत. अशी लढत या ठिकाणी तब्बल 30 मिनिटाची लढत या ठिकाणी झालेली आहे. पैलवान संतोष जगताप मानेवर थाप टाकून ताबा घेण्याचा प्रयत्न आटोकाट प्रयत्न करत आहे. तर पुन्हा एकदा प्रशांत शिंदे चड्डी पकडून एकेरी किंवा दुहेरी पटाची पकड करण्याचा प्रयत्न करून ताबा घेऊन चितपट कसे करता येईल याबाबत विचार करत आहेत. पूर्णपणे कमिटीच्या संयोजनाने दोन्ही मल्लांनी कुस्ती निकाली करा असे आदेश तांबोळे आणि विजयाप्पा पाटील विटा यांनी दिलेले आहे. दोन्ही मल्ल आपल्या प्रतिस्पर्ध्यावर हाताचे हातोडे टाकायला लागलेले आहेत. संतोष जगतापने दुहेरी पटाची मजबूत पकड या ठिकाणी हाणून पाडत पैलवान प्रशांत शिंदे समोरासमोर पुन्हा पंचांनी दोन्ही पैलवानला कुस्ती करण्याचे आदेश दिलेले आहेत. विजयाप्पा पाटील मानेवर थापेवर थाप देऊन पैलवान प्रशांत शिंदे दुहेरी पटाची फूल देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. अत्यंत तगडा असणारा पैलवान संतोष त्याचे सर्वच डाव परतावून लावत पुन्हा एकदा समोरासमोर कडाकडे अशी तगडे झुंज मोठ्या प्रचंड ताकदीचा ब्रुजबंद ताकदीचा पहाडी देयष्टीचा पैलवान प्रशांत शिंदे पैलवान संतोष जगताप एका गावातील पंच पैलवान राहुल जाधव या ठिकाणी दोन्ही पंचांना आदेश देत आहेत. कुस्ती निकाली करण्याची समज देत आहेत. या ठिकाणी पंच विजयाप्पा पाटील यांनीही दोन्ही मल्लांना अनेक वेळा समज देऊनही कुस्ती या ठिकाणी अत्यंत तगडी कुस्ती असल्याने अत्यंत अंगावरून चिखल्या मारुती झालेत. डाव मारता येत नाहीत. हात घसरत आहेत. कुस्ती ही पॉइंटवर लागलेली आहे. पाहूया निर्णय काय होतंय ती. सौजन्य दाखवलेलं आहे मागे चेअरमन सुभाष महादेव जाधव कैलासवासी संभाजी शेठ यांच्या स्मरणार्थ 1,25,000 ची कुस्ती आहे. सुंदर पकड चालू आहे. त्याच्याकडे चॅलेंज आहे. मागं सरू नका म्हणून समज दिलेला आहे पंचांनी. संतोष जगताप सोनेरीचा पैलवान आहे आणि भव्य पैलवान आहे. आणि प्रशांत शिंदे गुरुदत्त टेके घाटणगावचा काही पवारच्या कडक भट्टीचा निघालेला असा हा प्रशांत शिंदे पंचांच्या भट्ट्या कडक असावे लागते त्यावेळी आपले घटका छत्रपती विजेते नजरवीर नायकोड बसलेले आहे. सांगली जिल्ह्याला पहिला शिवछत्रपती पुरस्कार आता कुणाला मिळतोय का?
महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आहे आणि आटपाडी तालुक्याला नामदेव बनण्याचा पुरस्कार अशी 36 पुरस्कार नजरुल नाईकला मिळालेले आहेत. अनेक पुरस्काराची ख्याती आहे आणि त्यांच्या समवेत व्यंकटराव पुरस्कार काढलेला होता. घर घर बाकीचे कोणतरी म्हणते घर 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 बरोबर आज त्या पैलवानाला टोकत होता. कोण कोणाला कमी नाही तयारीचे पैलवान आहे तो ही 5 मिनिटाचं टायमिंग सांगितलंय. 2च मिनिटं राहिलेलं आहेत. कुस्ती 5 मिनिटं झालं गुणाव चालू होती. मैदान सोबत दिसायला लागल्या मंडळी हे आता मध्ये जावा निर्णय द्या डायरेक्ट. आता काय थांबू नका. ही दोन्ही मधला आपली जायची काही परकी नाही. जो काय मागे सरला त्याच्यावर तुमचा तुम्ही निर्णय घ्या. कडका निर्णय होतोय. पैशानं पैसा गोळा केला मंडळी हे सदासदी घडत नसते. फार कष्ट करावं लागतंय. अध्यक्ष राजकुमार प्रकाश भोसले हे आपलं हार्दिक स्वागत करतोय. उपाध्यक्ष विनोद पोपट जाधव, खजिनदार विजय रंगराव जाधव, शिवाजीराव मतवे, बाळासो रामचंद्र जाधव, भीमराव शंकर जाधव, बाजीराव दत्तात्रय जाधव, सुनील हरिदास जाधव, रोशन